सुरुवातीला एक सविस्तर बातमी बघूयात। पुण्यातील वैष्णवी हगवणींच्या हुंडाबळीनं महाराष्ट्रातील पैशासाठी हापापलेल्यांचं काळं वास्तव पुन्हा जगासमोर आलंय। वैष्णवीच्या मृत्यूनंतर आता हगवणी परिवाराचं पैशांच्या हव्यासाचं चक्रावणारं सत्य समोर आलंय। वैष्णवीच्या वडिलांना मुलीच्या सुखासाठी लालची हगवणींना जे काही दिलं ते पाहून तुमचं देखील डोकं फिरल्याशिवाय राहणार नाही। 51 तोळे सोन्याचे दागिने, 7.5 किलो वजनाची चांदीची भांडी, नवी कोरी फॉर्च्युनर कार आणि ॲक्टिवा मोपेड। इतकं सगळं ज्यांनी एका मुलीच्या बापाकडून लग्नात ओरबाडलं त्यांना तुम्ही काय म्हणाल? याला लग्न म्हणायचं की सौदा, हा सवाल आपल्या सगळ्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही। बरं, इतकं सगळं देऊनही वैष्णवीचे वडील अनिल कसपटे आणि आई स्वाती कसपटे यांना मिळालं काय? तर हे अश्रू। लाडकी बहीण म्हणता, मग माझ्या लाडक्या बहिणीला न्याय द्या, तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय द्या, माझी एवढीच विनंती। मुलीच्या आनंदाकरता त्यांनी वैष्णवीचा प्रेमविवाह सुद्धा मोठ्या थाटामाटात करून दिला। पण लग्नाआधी जो शशांक वैष्णवीला सुखात ठेवण्याचं वचन देत होता, तोच तिला आपल्या घरच्यांच्या मदतीनं लग्नानंतर आतोनात छळ करत होता, तिच्यावर अत्याचार करत होता। इतकं की पैशाच्या या लोभी हगवणींनी मुलीचा बळी घेतल्याचा आरोप कसपटे करतायत। 2 कोटी त्यांना कमी पडले द्यायला। मी एवढं देऊन त्यांचं पोट भरलं नाही साहेब। 2 कोटी त्यांना कमी पडले। माझ्या मुलीला आज इतकं काळं करून मारलं, तिला मारून टाकलं माझ्या मुलीला। केवळ हुंड्यात सोनं चांदी कार देऊन हगवणेंचा हव्यास संपला नाही। लग्नानंतरही त्यांनी वैष्णवीच्या मागे पैसे आणि सोन्या चांदीचा तगादा लावलाच होता। कसपटेंनी मुलीच्या आनंदाकरता हगवणेंना आत्तापर्यंत जे जे दिलंय त्याची एकत्रित किंमत पाहिली तर तुमचे डोळे विस्फारतील। कसपटेंनी लग्नात दिलेल्या 51 तोळे सोन्याचा दर किंवा किंमत 51 लाख रुपये पकडूया। 7.5 किलो चांदीची किंमत 8 लाखांपर्यंत जाते। फॉर्च्युनर कारची किंमत 50 लाखाच्या आसपास, लाख रुपये किंमत असलेली ॲक्टिवा मोपेड, सनीज वर्ल्ड मध्ये केलेल्या भव्य विवाह सोहळ्याचा खर्च अंदाजे 1 कोटींच्या घरात। लग्नानंतर कसपटेंनी हगवणेंच्या ऑफिसचं इंटिरियर करून दिलं, ज्यासाठी 20 लाख रुपये खर्च आला। वैष्णवीच्या सासूला गौरी गणपतीला 70 ते 75 हजार रुपये खर्चून चांदीच्या गौरी दिल्या। जावयाला अधिक मासात 1 तोळ्याची अंगठी केली, ज्याची किंमत लाख रुपये। जावयाच्या मागणीनंतर 1.5 लाख रुपये किमतीचा मोबाईल घेऊन दिला। वैष्णवी जेव्हा जेव्हा माहेरी यायची तेव्हा तेव्हा अंदाजे लाखभर रुपयांची रोकड घेऊनच जायची। त्याचा एकत्रित हिशोब अंदाजे 5 ते 6 लाख। याचा एकत्रित हिशोब केला तर लग्नापासून आजपर्यंत केवळ वस्तू आणि दागिन्यांमध्येच 1 कोटी 89 लाखांहून जास्त खर्च कसपटींनी हगवणेंवर केलाय। त्यासाठी मागणाऱ्यांनी मागाव एवढं, आणि देऊन सुद्धा माझ्या मुलीला असं चढून टॉर्चर करून शेवटी काय मिळालं मला? विवाहातून खरं तर नवीन नाती जोडली जातात, पण ज्या नात्यांचा आधारच हुंडा आणि पैसा असेल तर त्याचा पाया कमकुवतच राहतो। असंच काहीसं वैष्णवीच्या बाबतीतही घडलं। तिनं शशांकशी प्रेमविवाह केला, पण शशांकनं मात्र वैष्णवीवर कायम माहेरून पैसे आणण्याकरता दबाव टाकल्याचा आरोप कसपटेंनी केला। लेकीच्या सुखाकरता कसपटेंनी प्रत्येकदा हगवणेंच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, पण एवढं करूनही हगवणेंनी मात्र त्यांच्या मुलीचा बळी घेतल्याचं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता हगवणे कुटुंबावर कठोर कारवाई करण्याची मागणी वैष्णवीचे आईवडील करतायत। पिंपरी चिंचवडहून गोविंद वाकडेसह शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।